महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचा सेशन एकदम महत्त्वाचा आहे. तुम्हाला थंबनेलवरती पण वाचलेला आहे. त्याकरता सर्वांनी, जर तुम्ही रेग्युलर व्ह्यूवर असाल तर आठवणीने सर्व ITI झालेल्या तुमच्या परिचयाचे मित्र असो, नातेवाईक असो, मैत्रीण असो, कोणी असो, त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला पोहोचवून द्या. त्याचं कारण असं की असं क्वचितच घडतं, जे आता घडलेलं आहे, जे घडवू शकतो आपण. काय की ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे किंवा सुरू आहे, बऱ्याच जणांच्या मार्कशीटमध्ये किंवा त्यांच्या प्रोफाईलमध्ये, डिप्लोमामध्ये नावामध्ये करेक्शन आहे, कोणाच्या फोटोमध्ये करेक्शन आहे, कोणाच्या डेट ऑफ बर्थमध्ये करेक्शन आहे. तर ते सर्व करेक्शन आपण दूर करू शकतो. तर कसं करू शकतो, काय त्याची प्रोसिजर आहे, सर्व आपण आजच्या डिटेलमध्ये बघणार आहोत आजच्या सेशनमध्ये. तर म्हणून सर्वांसाठी एकदम काय महत्त्वाचे, म्हणून आवर्जून सर्वांना काय करा, या व्हिडिओला सर्वप्रथम शेअर करून द्या. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आठवणीने चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की असाच महत्त्वपूर्ण कंटेंट या आपल्या चॅनलवरती मिळत असतो. ठीक आहे, तर नेमकं अपडेट काय आहे ते तुम्हाला सांगतो. बघा, आता हे पत्र आहे, कोणाचं आहे, DGTचं. पहिले DGET होतं, आता DGT झालेलं आहे. आणि हे DGT सर्व आपल्याला गव्हर्न करते, म्हणजे आपल्या ITIचं सर्वात महत्त्वाचं डिपार्टमेंट, पण सर्वात दलिंदर डिपार्टमेंट आहे ITIच्या विद्यार्थ्यांकरिता. त्याचं कारण असं की हे डिपार्टमेंट विसरून जातं की विद्यार्थी कोणत्या परिस्थितीमध्ये आहे. ते 2-2 वर्ष पेपर घ्यायचे सुद्धा विसरून जाते. इथपर्यंत त्यांची म्हणजे इथपर्यंत ते दलिंदर आहे, असं सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर. कारण की ते भुलून जातात की परीक्षा कधी आहे, 2-2 वर्षांनी सप्लिमेंट परीक्षा घेतात. तुमच्या डिप्लोमामध्ये करेक्शन आहेत काहीतरी, त्याच्यासाठी सोल्युशन काढा. आता हे जे सोल्युशन काढलं आहे, तब्बल 10 वर्षानंतर एकदम बेस्ट पद्धतीने सोल्युशन काढलं आहे. काय उशिरा असो कानात अक्कल आली, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ते एक त्याच्यासाठी एक सेंटेन्स पण आहे, आता ते सेंटेन्स नाही वापरणार आपण. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, दलिंदर आहे त्याच्यामुळं. आणि हे जे सुरू झालेलं अपडेट करणं, ते कधी बंद होणार त्याची त्यांनी तारीख नाही दिली आहे, त्याच्यामुळे यांच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. म्हणून जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याच्या ITI झालेल्या आणि सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये सेशन जायला हवं, खूप अत्यंत गरजेचं आहे. कारण आत्ता जे लेटेस्ट विद्यार्थी जॉबवर लागत आहे किंवा लागले, याच्यापूर्वी पण सिलेक्शन चालू आहे, जॉईनिंग चालू आहे, त्यांच्या करेक्शनमुळे कितीतरी जणांच्या अडचणी त्यांना फेस करावं लागतात. त्या सर्व अडचणी भविष्यात तुम्हाला किंवा कोणालाच फेस करायची गरज पडणार नाही. त्याच्यासाठी हे सेशन काय एकदम महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर मग आपल्या दलिंदर डिपार्टमेंटचं म्हणणं असं आहे, म्हणजे DGTचं. ठीक आहे, तर आता दलिंदर काय आपण म्हटलं तुम्हाला समजलं. ठीक आहे, तर काय म्हणणं आहे त्यांचं की सब्जेक्ट एक पत्र दिलं आहे प्रोफाईल ग्रेव्हियनसाठी. कशासाठी? प्रोफाईल ग्रेव्हियनसाठी. तर CTS ट्रेनी जे आहे त्या सीध पोर्टलवरची. आता तुम्हाला म्हणजे एवढं खतरनाक आहे की वर्ष गेलं की ॲन्युअल पॅटर्न आणणार, सेमिस्टर पॅटर्न आणणार, वेबसाईटही बदलत जाणार. NCTMS वेबसाईट होती पहिले विद्यार्थ्यांसाठी, आता ते तिचा काय धिंगाणा केला माहीत नाही, नवीन पुन्हा वेबसाईट आणली स्किल इंडिया डिजिटल हब म्हणून. ठीक आहे, तर मी सर्व डिटेल सांगतोच तुम्हाला. त्यावरती तुम्ही प्रोफाईलचं ग्रेव्हियन्स टाकू शकता की जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर ते बदल त्या वेबसाईटवरनं करू शकतो. कसं मी तुम्हाला टप्प्याटप्प्यात सर्व सांगतो. ठीक आहे, महत्त्वाचं आहे काय ते सांगतो. आता नेमके कोणते कोणते विद्यार्थी त्याच्यामध्ये बदल करू शकतात. 2014च्या नंतरचे, 2014च्या नंतर म्हणजे 2014ला जर ॲडमिशन घेतलं किंवा त्याच्यानंतर ॲडमिशन घेतलं असेल, आज तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असो, सेकंड इयरमध्ये असो, कोणत्याही वर्षात तिथपर्यंतचे विद्यार्थी आपल्या प्रोफाईलमध्ये बदल करू शकतात. त्याची तुम्हाला ऑथॉरिटी म्हणण्यापेक्षा तुम्हाला त्याचा चान्स दिलेला आहे. ठीक आहे, मग आता हे सर्व करण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, रेज करावं लागेल प्रोफाईल रिलेटेड ग्रेव्हियन्स. काय करावं लागेल, ग्रेव्हियन्स रेज करावं लागेल, म्हणजे एक प्रकारची अप्लिकेशन करावं लागेल. कशी तेही सांगतो. बघा, एक वेबसाईट आहे, कोणती, DGT.SkillIndia.Digital.gov.in अशी वेबसाईट आहे. वेबसाईट तुम्हाला लिंक केलं की तुम्हाला, तसं मी टेलिग्रामच्या चॅनलवरती राहिले तर तुम्हाला लिंक डायरेक्टच मिळते किंवा या लेटर पण तुम्हाला मिळून जाईल. त्या लेटरमधनं पण तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता किंवा इथं मी तुम्हाला वेबसाईट दिलीच आहे. त्या वेबसाईटवरती जायचं, त्याच्यातून ग्रेव्हियन्समध्ये जायचं आणि रेज ग्रेव्हियन्स करायचं. तर कसं ते तुम्हाला एकदम दाखवल्यानंतर समजणार. मग काय करायचं आहे, कोणाला करायचं आहे, ते करायचं आहे तुमच्या ट्रेनीला. ट्रेनी म्हणजे तुम्ही, ज्यांच्या डॉक्युमेंटमध्ये करेक्शन आहे. ITIचा इथे काही रोल नाही आहे. त्याच्यानंतर ते जाणार नोडल ITI मध्ये. आता नोडल ITI म्हणजे काय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नोडल ITI आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरळ जिल्ह्याच्या गव्हर्नमेंट ITI मध्ये नोडल ITI असतो. ठीक आहे, त्याला नोडल ITI म्हटलं जातं, जिल्ह्याच्या ठिकाणचा गव्हर्नमेंट ITI. त्या ठिकाणी तुमची अप्लिकेशन पोहोचणार. मग ते तुम्हाला फोन करणार, काही अडचण असली तर. ते अप्रूव्ह केलं की आपला स्टेट अप्रूव्ह करणार. स्टेटनी अप्रूव्ह केलं की मग आपला डिपार्टमेंट DGT काय करणार, त्याला अप्रूव्ह करणार. मग तुमच्या डॉक्युमेंटमध्ये सर्व बदल होऊन जाईल, जे तुम्हाला करायचे. पण ते असेच करून देणार आहे का, नाही, त्याच्यासाठी काही नियम अटी असतात. पुन्हा महत्त्वाचं, जर
तुमचं आता बघा जे नवीन विद्यार्थी आहे, नवीन विद्यार्थी म्हणजे जसं कोविड नंतरचे म्हणा किंवा कोविडच्या आसपासचे आहे, ते सर्व ऑनलाईन पोर्टलमध्ये चालले गेले होते. म्हणजे 2016 पासून एकदम बेस्ट पद्धतीनं स्किल इंडियावरती सर्व आपल्या निम्मी एम जे पोर्टल आहे त्याच्यावरती सर्व डिजिटली अपडेट झाले होते. तरी काही कारणास्तव कोणाचे जर मोबाईल नंबर किंवा ईमेल ID अपडेट नसेल, ईमेल ID आणि मोबाईल नंबर अपडेट नसेल आणि जर तुम्हाला काही अडचण येत असणार प्रोफाईल ग्रेव्हन्स करण्याकरिता, ठीक आहे, कोणाकोणाचं लॉग इन होत नाही, कोणाचं घेत नाही, काही ना काही अडचणी येतात, तर तुम्ही काय करायचं, सरळ जे नोडल IT आहे त्या नोडल IT मध्ये जाऊन संपर्क करायचा. पुन्हा महत्त्वाची की हे सर्व कारभारपणा करत असताना आपल्या ITI मध्ये जाऊन आपल्या ITIच्या प्राचार्यांना किंवा तुमच्या ITI मध्ये जाऊन पहिल्यांदा एकदा भेट घेऊन घ्यायची की मला असं असं करायचं आहे. त्यांचा काही रोल नाही आहे, पण एक काम आहे आपलं की त्यांना सांगायचं की मला असं असं करायचं आहे, म्हणजे जेणेकरून काही अडचण असली तर ते तुम्हाला मदतसुद्धा करतील. आता याच्यात ITIचा काहीच रोल नाही, तुम्हाला दिसणारच नाही ITI, डायरेक्ट तुम्हाला नोडल ITI तुम्ही आणि तुमच्या जिल्ह्याचा ITI, ठीक आहे. तर मोबाईल नंबर किंवा ईमेल ID जर अपडेटच नसणार तुमच्या प्रोफाईलवर तर तुम्ही डायरेक्ट नोडल ITI मध्ये कन्सल्ट करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही जे काय आता तुम्हाला काय करायचं आहे की अप्रूव्ह करायचं आहे कशाला, तुम्ही जे कंप्लेंट टाकली ती कंप्लेंट अप्रूव्ह झाली पाहिजे. अप्रूव्ह झाल्यावर म्हणजे तुम्ही समजा नावामध्ये बदल केला तर तुम्हाला नवीन डॉक्युमेंट पाहिजे. आता ते नवीन डॉक्युमेंट कधी होणार, जर तुमचं अप्रूव्ह झालं तर, म्हणजे तुमची जर अप्लिकेशन जे तुम्ही टाकलेली आहे म्हणजे अर्ज जो टाकलेला आहे तो जर अप्रूव्ह झाला तर तुम्हाला नवीन डॉक्युमेंट मिळतील, रिजेक्ट झाला तर मिळणार नाही. तर ते सर्व मिळण्याकरता जवळपास 10 ते 15 दिवस लागणार. या पत्र निघलं ना तेव्हापासनं, पण यांच्यावर भरोसा नका ठेवू, ते 10चे कधी 100 दिवस करतील याची गॅरंटी नाही, पण एवढं नक्की काम होणार आहे. आता आपलं काम होणार आहे जर करेक्शन असेल तर, ठीक आहे. आणि जरी काही अडचणी आल्या, कोणीच जर तुम्हाला मदत करायला तयार नसेल तर याच पोर्टलवरती हेल्प नावाचं एक सेक्शन आहे, त्या सेक्शनमध्ये काय करू शकता तुम्ही, तिकीट रेज करू शकता. म्हणजे ते पुन्हा वेगळ्या प्रकारची कंप्लेंट, जर म्हणजे काहीच जमत नाही, काहीच होत नाही, कोणीच मदत करायला तयार नाही, असं होत नाही, पण मग असं जर झालं तर हेल्प सेक्शन पण तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. पटलं तर तुमचे डॉक्युमेंट सर्व ओके झाल्यानंतर 15, 20, 25, 30 आता किती 100 दिवसांनी ते माहीत नाही, पण तुमच्या पोर्टलवरती तुम्हाला मिळून जाईल. याच पोर्टलवरती लॉग इन केलं की मिळणार तुम्हाला, ठीक आहे. आता हे काय होतं, पत्र होतं. आता या पत्रात सांगितलं आता काय काय करायचं आणि काय काय होणार आहे. तर तुम्हाला मी डिटेलमध्ये वेबसाईटचंच तुम्हाला इंटरफेस दाखवतो की नेमकं कशा पद्धतीने कुठे कुठे तुम्हाला क्लिक करायचं आहे. पण त्यापूर्वी जर तुम्ही किंवा तुमचे मित्र ITI इलेक्ट्रिशियन जर झाला असेल आणि जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या ॲपवरती, कोणती ॲप, CST लॉन्चपॅडची ॲप आहे, ती डाउनलोड करायची प्ले स्टोअरवरनं किंवा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, मग देशातील कोणतीही परीक्षा असो, सर्व टेक्निकल स्पर्धा परीक्षा, त्याच्यासाठी आपल्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा मास्टर कोर्स आहे इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅनच्या विद्यार्थ्यांसाठी. जर अधिक माहिती पाहिजे असली तर आपल्या इन्स्टिट्यूटच्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. आणि जर डायरेक्ट ॲपमधून तुम्हाला बाय करायचं काम पडलं तर 10% आठवणीने कूपन कोड काय करायचं, यूज करायचं. अधिक माहिती आपल्या चॅनलवरती सर्व दिलेली आहे. हा अभ्यासाचा विषय होता, आपला मेन महत्त्वाचा विषय, ठीक आहे. काय तर इथे मी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, तुम्ही याची स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवू शकता. जशी तुम्ही वेबसाईट एंटर केली मोबाईलवर वेगळी दिसते आणि कम्प्युटर लॅपटॉपवरती वेगळी दिसते. जशी तुम्ही वेबसाईट एंटर केली तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार. म्हणजे तुमची जी वेबसाईट आहे स्किल इंडिया डिजिटल, ती तुम्हाला मेन तुमचं होमपेज असं ओपन होईल. होमपेज ओपन झालं की या ITIच्या बाजूला एक ग्रेव्हन्स नावाचा तुम्हाला ऑप्शन दिसणार. या ग्रेव्हन्सवरती क्लिक केलं की तुम्हाला 2 ऑप्शन दिसणार. पहिला रेज ग्रेव्हन्स आणि एक दुसरा दिसणार चेक स्टेटस. पहिला ऑप्शन रेज म्हणजे तुम्हाला पहिला ऑप्शन कशासाठी, कंप्लेंट टाकायसाठी किंवा ग्रेव्हन्स रेज करायसाठी, आणि तुमचं ग्रेव्हन्स कुठपर्यंत पोहोचला आहे ते बघायसाठी तुम्हाला सेकंड ऑप्शन आहे. म्हणजे सर्व झाल्यानंतर सेकंड ऑप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकता की आपल्या डॉक्युमेंटमध्ये बदल झाली की नाही किंवा काही अडचण आहे का, रिजेक्ट झाला का, ते सर्व तुम्हाला स्टेटसमध्ये दिसेल. आता सर्व आपण बोलणार पहिल्या ऑप्शनवरती. म्हणजे मग काय करायचं, रेज ग्रेव्हन्सवरती क्लिक करायचं. जसं तुम्ही रेज ग्रेव्हन्सवरती क्लिक केलं की तुम्हाला नवीन पेज ओपन होणार. नवीन पेजवरती तुम्हाला काय दिसणार, इथे ग्रेव्हन्स लिहून दिसणार, इथे दिसणार तुमची स्कीम, इथं लिहिलेलं आहे CTS, त्याला बदल करायची नाही, तुम्ही CTS स्कीममध्येच आहे, त्याला बदल करायची गरज नाही. तसंही दुसऱ्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहे. त्याच्यानंतर तुम्ही ट्रेनी असाल तर ट्रेनी आणि नोडल ITI असाल नोडल ITI. मी नोडल ITI वाल्यासाठी व्हिडिओ बनवत नाही आहे, मी कोणासाठी बनवत आहे, ट्रेनीसाठी. तर तुम्हाला ट्रेनीच ऑप्शन इथे सिलेक्ट ठेवायचा आणि तोच तुम्हाला जनरली सिलेक्ट दिसणार. पण त्याच्यानंतर इथे एंटर करायचा आहे तुमचा PNR नंबर. आता PNR नंबरचा अर्थ काय, PNR म्हणजे परमनंट तुमचा रजिस्ट्रेशन नंबर. आता कुठून आणायचा, तुमच्या सर्टिफिकेटवरती, तुमच्या हॉल तिकीटवरती, तुमच्या मार्कशीटवरती प्रत्येक ठिकाणी एक नंबर प्रिंट केलेला आहे, सारखा नंबर आहे. त्याची सुरुवात 00 पासून झाली आहे. कशापासून झाली आहे, 00. समजा 2017चं ॲडमिशन असेल तर 17 तुम्हाला दिसणार, 1708 असं, ठीक आहे. तर जो काही नंबर असेल तर काय करायचं, हे 00 सोडून द्यायचे आणि याच्या ठिकाणी काय लिहायचं, R लिहायचं, कॅपिटल R, आणि मग हा नंबर सुरू करायचा. तो तुमचा काय झाला, PNR नंबर झाला.
पटलं? ठीक आहे. म्हणजे जो तुमचा नंबर आहे तुमच्या सर्टिफिकेटवर मार्कशीटवर जिथं कुठं समोरचे 2 शून्य सोडून द्यायचे, त्याच्या ठिकाणी आर लिहायचा आणि उर्वरित जेवढा काही तुमचा नंबर आहे तो जशाच तसा इथे एंटर करायचा. तो झाला तुमचा PNR नंबर. नाही समजलं तर आपल्या ITIमध्ये संपर्क करायचा किंवा आता आम्ही आहोत मदतीसाठी. ठीक आहे, नाही ITIने ऐकलं तर. त्याच्यानंतर ॲडमिशन इयर 2014 नंतरचे जे काही तुमचे इयर असेल कोणत्याही वर्षी, तुम्ही ज्या वर्षी पास झाले असाल, सॉरी पास नाही, ज्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेतलं ते इथं सिलेक्ट करायचं. 2014 पासून त्यांनी 30 पर्यंत टाकून ठेवला, म्हणजे भविष्यात पण गेले आहे ते. ठीक आहे, तर इथं लिस्ट येणार, तुम्ही सिलेक्ट करायचं की नेमकं तुमचं कोणत्या वर्षी ॲडमिशन झालं. तुमच्या मार्कशीटवरती वगैरे हॉल तिकीटवरती लिहिलेलं राहते. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ. आता काही विद्यार्थ्यांची डेट ऑफ बर्थच चुकलेली आहे, तर मग सर बरोबर टाकायची का चुकलेली टाकायची? जे तुमच्या मार्कशीटवर प्रिंट केलेली आहे, जे तुमच्या हॉल तिकीटवर प्रिंट आहे, चुकलेली असेल तर चुकलेली ती काय करायची, इथे एंटर करायची. तुमची डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख, या कॅलेंडरवरती क्लिक करायचं. कॅलेंडर ओपन होतो. तुम्ही मॅन्युअली पुट कराल तर ते घेत नाही बरोबर. कॅलेंडर ओपन करून बरोबर सिलेक्ट करायचा महिना वगैरे आणि इथे काय करायचं, एंटर करायचं. एंटर झाल्याच्या नंतर सर्व एंटर केलं आपण. एंटर झाल्याच्या नंतर गेट डिटेलवरती क्लिक करायचं. मग गेट डिटेल तुम्ही तुमची स्वतःची माहिती टाकली तर तुम्हाला स्वतःचं सर्व काही दिसणार डिटेल. मग नवीन पेज ओपन होतो. त्या गेट डिटेलच्या खाली मग तिथे बघाल ट्रेनी डिटेल. इथं सर्व लिहिलेलं असतं, तुमचं नाव, गाव, वस्तू, प्राणी, सर्व काही तुमच्याबद्दल इथं लिहिलेलं असतं की नेमकं तुमचं नाव काय, कधी ॲडमिशन केलं, कोणत्या ट्रेडमध्ये केलं, कोणत्या युनिटमध्ये होते, कोणत्या शिफ्टमध्ये होते, कोणत्या ITIत होते, ITIचा कोड काय, एवढी सर्व माहिती इथं दिलेली असते. ठीक आहे, पाहून घ्यायचं. आपलाच ओपन झाला की दरवाजा दुसऱ्याचा ओपन झाला तर बघून घ्यायचा. स्वतःच चाबी लावली, स्वतःचाच ओपन होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या खाली सर्वात महत्त्वाचा टप्पा आता इथनं सुरू होते. इथं एक कॅटेगरी टाईप दिलेला आहे आणि इथे दिलेले आहे कॅटेगरी. इथे दिलेले आहे कॅटेगरी. तर मग आता तुम्हाला आता प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे आहे ना, प्रत्येकाचे प्रॉब्लेम जवळपास 9 प्रॉब्लेमचं सोल्युशन यांनी काढलेलं आहे. कसं, कॅटेगरीमध्ये 2 कॅटेगरी दिलेल्या आहेत त्यांनी, कॅटेगरी A आणि कॅटेगरी B. आता तुम्हाला काय करायचं आहे की नेमकं तुम्हाला कॅटेगरी Aचा प्रॉब्लेम आहे की नेमका Bचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही म्हणाल सर त्याचा शोध कुठून लावायचा? त्यांनी सर्व देऊन ठेवलेला आहे. काय देऊन ठेवलेलं आहे की कॅटेगरी A मध्ये काय काय तुम्ही करू शकता. कॅटेगरी A मध्ये तुम्ही तुमचं नाव बदल करू शकता, डेट ऑफ बर्थ करू शकता, जेंडर मिसमॅच म्हणजे कोणी मेलचं फिमेल झालं आहे, ITIवाल्यांनी चुका करून टाकल्या आणि विद्यार्थी भोगत आहेत, अशी परिस्थिती आहे इथं बऱ्याचशा गोष्टी. त्याच्यानंतर फोटो तुमचा ब्लर आहे किंवा ओल्ड आहे किंवा आहेच नाही, अशा प्रकारचा जर काही मॅटर असला तर त्याच्यासाठी तुमची कॅटेगरी A तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त वडिलांच्या नावामध्ये, आईच्या नावामध्ये कास्ट कॅटेगरी जी असते त्याच्यामध्ये, तुमच्या ईमेल ID मध्ये, तुमच्या मोबाईल नंबरमध्ये, याच्यामध्ये जर प्रॉब्लेम असला तर तुम्हाला काय करायचं आहे, कॅटेगरी B सिलेक्ट करायची. कॅटेगरी B सिलेक्ट करायची. आता हे सर्व करत असताना तुमच्या आता बघा पुन्हा याच्यासाठी डॉक्युमेंट लागतात वेगळे, ते त्याच्यावरती पण बोलतो. आता कधी सर मग काय याच्यातलं एकच करता येणार का? माझी डेट ऑफ बर्थ चुकली, माझं नावही चुकलं, सारंच गावही चुकलं. तुम्ही एक कॅटेगरी एका वेळेस फॉलो करू शकता, म्हणजे सिलेक्ट करू शकता. तुम्ही नाव पण बदल करू शकता, डेट ऑफ बर्थ पण बदल करू शकता, जेंडर पण करू शकता, फोटोग्राफही करू शकता. म्हणजे तुम्ही सर्वच्या सर्व काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, फक्त काय होईल, खालती तुमचे वेगळे ऑप्शन येत जाईल, म्हणजे ऑप्शन तुमचे ॲड खाली होत जाईल. तेवढे तुम्हाला जास्ती डॉक्युमेंट तिथे अपलोड करावे लागेल, जेवढे तुम्ही जास्त करेक्शन करणार तेवढं. ठीक आहे, समजा आता मी उदाहरणार्थ आता जास्तीत जास्त बरेच विद्यार्थी आमच्या आता विद्युत सहाय्यक लागलेले आहे, महापारेषण, महावितरण, महानिर्मिती सर्व ठिकाणी त्यांच्या डेट ऑफ बर्थ बऱ्याच जणांचा विषय आहे. तर मी आता समजा डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केलं, समजा डेट ऑफ बर्थवरती सिलेक्ट केलं. जसं मी डेट ऑफ बर्थी सिलेक्ट केलं तसं खाली काय होणार, तुम्हाला डिटेलमध्ये डॉक्युमेंट वगैरे दिसणार की नेमकं डॉक्युमेंट कोणते अपलोड करायचे काय. आता इथं कॅटेगरी किती आहे, इथं टोटल कॅटेगरी जवळपास 5 आणि 4 9 कॅटेगरी आहे, बरोबर आहे. मग आता नेमकं प्रत्येकाचं मी एक जर सांगत बसेल तर आपल्याला वेळ चालला जाईल, आपल्याला वेळेची खूप किंमत आहे. मग त्याच्यासाठी मी याच्यासाठी काय केलं, एक व्यवस्थित एक PDF तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकासाठी म्हणजे तुम्ही जर हे सिलेक्ट केलं तर नेमकं कसं दिसणार, तुम्हाला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केलं तर कसं दिसणार, फोटोसाठी सिलेक्ट केलं तर कसं दिसणार, त्याच्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट मागू शकते ते सर्व ऑलरेडी मी PDF मध्ये टाकून ठेवलेलं आहे. सर्व व्यवस्थितपणे तुम्हाला PDF तयार करून दिलेली आहे. ती तुम्हाला कुठं मिळणार, जे CST लॉन्चपॅडचं टेलिग्राम चॅनल आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं, हाच व्हिडिओ दिसणार, त्याच्याखाली तुम्हाला एक PDF दिसणार, ती ओपन करायची. व्यवस्थितपणे तुम्हाला तिथे डिटेल दिलेला आहे की तुम्हाला काय करायचं आहे, ते बघायला पण सोपं जाईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करून टाकायचं, म्हणजे सर्वांना त्याची मदत व्हायला हवी. कारण की हा एकदा चान्स गेला ना, पुन्हा कोणते तुमच्या मुलाच्या लग्नात ओपन करते की काय, तर मी याची गॅरंटी देऊ शकत नाही, कारण की आपलं डिपार्टमेंट दलिंदर आहे, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, तर मग याची PDF तुम्हाला कुठे मिळणार, CST लॉन्चपॅडच्या फ्रीमध्ये आहे. असं काही आता याचं दुकान नाही आहे इथं, हे फ्रीमध्ये आहे. टेलिग्राम PDF द्यायसाठी इथं PDF देता येत नाही यूट्यूबवर, स्वतःची काही सोल्युशन नाही आहे, ते टेलिग्रामला सर्व दिलं जातं. ठीक आहे, म्हणजे सर्वच गोष्टी आपण टेलिग्रामवरती करतो, सर्व अपडेट पण तुम्हाला मॅक्स तिथे मिळत असतो.
पटलं. आता काय काय डॉक्युमेंट लागतात ते सर्व मी तुम्हाला त्या टेलिग्रामवरती एक PDF बनवली, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये दिसणार. म्हणजे काय, आता बघा हे एक उदाहरण देतो मी, अशा पद्धतीचं दिसणार तुम्हाला सर्व, म्हणजे 9च्या 9 पण कॅटेगरी दिसणार. काय की कॅटेगरी ए जर सिलेक्ट केली मी आणि त्याच्यामध्ये मी फक्त डेट ऑफ बर्थचं मिसमॅच झाला आहे किंवा करेक्शन आहे ते जर सिलेक्ट केलं तर एवढं खाली तिथं ओपन होते. मी नाव केलं तर पुन्हा वेगळं होते, जेंडर केलं पुन्हा वेगळं होते, कुठं ID प्रूफ मागते, कुठं 10वीची मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट, कुठं तुम्हाला TC मागणार, असं वेगळं वेगळं मागते, कुठं अफिडेविट मागणार, ते सर्व ठीक आहे. आता जर कोणाचा फोटो मिसमॅच असेल तर त्याचा अफिडेविट लागते, त्या अफिडेविट पण मी PDF मध्ये टाकून ठेवला आहे फॉर्मॅट. तरी अफिडेविट करायच्या पूर्वी नोडल ITला जाऊन भेटायचं किंवा तुमच्या ITला जाऊन भेटायचं की फॉर्मॅट हा बरोबर आहे का. म्हणजे मी देता होता कोणतीच गोष्ट जगात असं डोळे लावून त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, पहिले त्याची पडताळणी करायची, कोणी असो, मी असो किंवा कोणी असो, ठीक आहे. दुसरी त्याच्यानंतर महत्त्वाची, आता इथं जे सिलेक्ट केलं आहे मी का इथं दिसते बघा कोणती कॅटेगरी केली आहे, ए केली आहे. कॅटेगरीमधलं पुन्हा कॅटेगरी कोणती केली आहे, डेट ऑफ बर्थ केली आहे. जर मी नेम केलं असतं तर इथं नेम आलं असतं. त्याच्यानंतर ट्रेनी डिटेल ॲज पर प्रोफाईल, तुमचं इथं काय दिसणार की जे आत्ता आहे, जे आत्ता आहे, पण माझं समजा चुकीचं असणार म्हणून तेव्हाच मी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केली ना. जर चुकीचं असेल तर मला काय अपडेट करायची आहे ते या कॅलेंडरमधनं सिलेक्ट करून इथे टाकायचं. नाव बदलावायचं असेल तर इथे नाव टाकायचं की तुम्हाला करेक्ट नाव कसं पाहिजे असं तुमच्या सर्टिफिकेटवर आहे आणि तुम्हाला असं पाहिजे, म्हणजे जे पाहिजे ते इथे एंटर करायचं. फोटोसाठी फक्त खाली अपलोडचा ऑप्शन आहे, बाकीच्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट इनपुट पुट करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे, ते अपलोड तुम्ही JPG, PNG, PDF करू शकता. प्रिफर करायचं कशामध्ये करायचं, PDF करायचं. म्हणजे आपण काय करू शकतो, एकापेक्षा जास्ती डॉक्युमेंट अपलोड करू शकतो आणि त्याची लिमिट दिलेली आहे तुम्हाला 2 MBच्या खाली तुमचं काय असली पाहिजे, ती PDF असली पाहिजे. तुम्ही मल्टिपल पेजेस त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तसंच करायचं. काय बघा, तुम्हाला सर्वात पहिले मॅक्स टाईम तुम्हाला 10वीची मार्कशीट, 10वी किंवा /2 12वी डॉक्युमेंट तुम्हाला मागितलं. लक्षात ठेवा 12वीचा काही रोलच नाही करायचा, 10वी म्हणजेच तुमचं काय असतं, SSC असतं. त्याच्यातलं काय काय करायचं, एक तुमची मार्कशीट, एक काय करायचं तुमचं मार्कशीट आणि प्लस काय करायचं त्यासोबत डिप्लोमा पण जोडून द्यायचा. डिप्लोमा पण काय करायचं, जोडून द्यायचं. दोन्ही एकत्र करायचं, दोन्ही काय करायचं, एकत्र करायचं PDF आणि त्याला अपलोड करायचं आठवणीने 2 MBच्या आत, ठीक आहे. आता कोणाकोणाजवळ अदरमध्ये तुमची TC वगैरे तुम्ही काही पण टाकू शकता. बघा प्रत्येकासाठी वेगळं वेगळं लागतं, पण कंपल्सरी तुम्हाला समजतंच की नेमकं काय अपलोड करायचं आहे. तर आणि जर तुमच्याकडे ओरिजिनल जर नसले, जर झेरॉक्स असले तर आपल्या ITमध्ये जाऊन प्राचार्याची सही शिक्का घ्यायची आणि मग त्याला काय करायचं, अपलोड करायचं. डायरेक्ट झेरॉक्स अपलोड करण्यापेक्षा अटेस्टेड असलेलं कधी महत्त्वाचं. पटलं. म्हणजे मग काय करायचं, इथे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले, इथनं अपलोड केलं, जे तुम्हाला मागितलं आहे प्रत्येकाला वेगळं मागतं. मी सांगितलं कुठं तुम्हाला फोटो अपलोड करायचा असला तर फोटो मागतं, कुठं तुम्हाला काही चेंज करायचं असलं तर अफिडेविट मागतं, ठीक आहे. जे काही मागतं ते तुम्हाला सर्व PDF दिसून जाईल. ते अपलोड करायचं आणि अपलोड केल्यानंतर इथं डिस्क्रिप्शनमध्ये काही नाही लिहिलं तरी चालेल आणि मग काय करायचं, सेव्ह करायचं. काय करायचं, सेव्ह करायचं. जसं तुम्ही सेव्ह कराल तसं जे सुरुवातीला मी सांगितले 2 ऑप्शन, एकामध्ये स्टेटस चेक करू शकता आणि एकामध्ये काय करू शकता, तुम्ही ग्रेव्हन्स टाकू शकता. आपण ग्रेव्हन्स टाकलं, सर्व झाल्यानंतर मग चेक स्टेटस करायचं. काय करायचं, चेक स्टेटस. आरामशीर फुरसतवालं काम आहे. 2-4 दिवसात ते तुमचं जेव्हा काही अपडेट होईल ते तुम्हाला दिसून जाईल. आता किती दिवस लागते ते सांगू शकत नाही. तर हा अपडेट होता एकदम महत्त्वाचा. झालं, संपला विषय, संपला. एकदम महत्त्वाचा. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे किंवा सुरू आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एकदम महत्त्वाचा होता, अत्यंत महत्त्वाचा, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमच्या मार्कशीटमधले डिप्लोमा मार्कशीट जे काही ITIचे त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता, सुधारणा करू शकता. कोणत्या कोणत्या कॅटेगरी आहेत सर्व डिटेल मी तुम्हाला इथे या सेशनमध्ये सांगितलेलं आहे. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल तर आठवणीने व्हिडिओला काय करायचं, लाईक करायचं आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत काय करायचं, व्हिडिओला शेअर करायचं, जेणेकरून त्यांना याची मदत व्हायला हवी. आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, आठवणीने काय केलं, चॅनलला पण सबस्क्राईब करा. इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.